नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. आईला पाहताच बाळ खुदकन हसले. क्रियाविशेषण ओळखा. पहा, आईला पाहताच बाळ खुदकन हसले या वाक्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे खुदकन. खुदकन काय आहे? क्रियाविशेषण आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्रियाविशेषण कसं ओळखायचं? तर पहा, जे काही क्रियापद असतं त्या क्रियापदाला कसे, किती, केव्हा, कोठे असा प्रश्न विचारायचा आणि असा प्रश्न विचारल्यानंतर जे काही आपलं उत्तर येतं ते काय असतं? क्रियाविशेषण असतं. आता या ठिकाणी आपण प्रश्न कसा विचारणार? कसे हसले? तर खुदकन हसले. पहा, आईला पाहताच बाळ कसे हसले? तर खुदकन हसले. खुदकन काय झालं? क्रिया विशेषण झालं. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे? तर नरेंद्रनाथ दत्त. लक्षात ठेवा, नरेंद्रनाथ दत्त. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? विभाग विचारला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे विदर्भ आणि मराठवाडा. आपल्या महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादनासाठी विदर्भ आणि मराठवाडा हा जो काही विभाग आहे तो काय आहे? अग्रेसर आहे. पुढे पहा, कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे? पर्याय पहा, वनस्पती, कीटक, मनुष्य, प्राणी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कीटक. लक्षात ठेवा, कीटक या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे. पुढे पहा, डॉक्टर B.R. आंबेडकर भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून गेले होते? प्रश्न महत्वपूर्ण आहे. वारंवार हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून गेले होते? योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल. पुढे पहा, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वहीमध्ये लिहून ठेवा. 50 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक गोपाळ गणेश आगरकर यांचं आहे. पुढे पहा, सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणाच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला? उत्तर यायलाच पाहिजे. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणाच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला? योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ काय झाला? प्रकाशित झाला. पुढे पहा, 756 चे 10% बरोबर किती? 10% विचारला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक ट्रिक सांगतो. कोणत्याही संख्येचे जर तुम्हाला 10% काढायचे असेल तर काय करायचं? फक्त उजवीकडून एक घर काय करायचं? पॉईंट द्यायचा. म्हणजे कसं? पहा, 756 चे 10% विचारलं की नाही. आता ही जी बाजू आहे ही कोणती आहे? उजवी आहे. आणि ही जी बाजू आहे ही कोणती आहे? डावी आहे. कोणत्याही संख्येचे 10% काढायचे असले की काय करायचं? फक्त उजवीकडून म्हणजे या बाजूने फक्त एक घर काय करायचं? पॉईंट द्यायचा. म्हणजे 75.6 हे झालं आपलं उत्तर. पहा, 2 नंबर पर्याय आपलं उत्तर आहे 75.6. कोणत्याही संख्येचे 10% जर तुम्हाला काढायचे असले तर उजवीकडून डावीकडे एक घर काय करायचं? द्यायचं. एक घर काय करायचं? आपला पॉईंट द्यायचा. समजा जर तुम्हाला विचारलं 122 चे 10% किती? तर 12.2. कसं? 122 लिहून घ्यायचं आणि ही जी काही उजवी बाजू आहे, उजव्या बाजूकडून डावीकडे फक्त काय करायचं? एक पॉईंट देऊन टाकायचा. जर विचारलं 188 चे 10% किती? तर 188 लिहून घ्यायचं आणि उजव्या बाजूने फक्त काय करायचं? एक घर काय करायचं? पॉईंट द्यायचा. योग्य उत्तर आलं 18.8. विद्यार्थी मित्रांनो, ही ट्रिक्स आहे. जर नियमानुसार आपण सोडवायला गेलो, समजा आपल्याला विचारलं 122 चे 10%, तर आपण हे कसं सोडवतो? 122 गुणिले 10 भागिले 100 असं आपण काय करतो? सोडवतो. परंतु आपले ट्रिक्स आहे काय? कोणत्याही संख्येचे 10% जर काढायचे असेल तर उजवीकडून डावीकडे काय करायचं? एक घर देऊन टाकायचं. ओके.
पुढील प्रश्न पहा. न थांबता अविरत पडणारा पाऊस यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? न थांबता अविरत पडणारा पाऊस याला काय म्हणतात? सततधार. काय म्हणतात? सततधार. पुढे पहा. वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? तर जे सी बोस यांनी वनस्पतीमधील जीवाचा शोध लावला. पुढे पहा. मेगॅस्थेनिसने मौर्य साम्राज्यावर कोणता ग्रंथ लिहिला? काय म्हटलं आहे? मेगॅस्थेनिसने मौर्य साम्राज्यावर कोणता ग्रंथ लिहिला? योग्य उत्तर आहे इंडिका. हा प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे, लक्षात ठेवा. पुढे पहा. खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? चुकीचा पर्याय विचारला आहे. पहिला पर्याय पहा. तळे, तलाव, सरोवर, तडाग. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी हे जे काही शब्द आहे हे सर्व शब्द तळे या शब्दाला समानार्थी आहे. पुढे पहा. त्वचा, कातडी. आता हे दोन्ही शब्द समानार्थी आहे. तिसरा पर्याय पहा. तारण, रक्षण. तिसरा पर्याय सुद्धा समानार्थी शब्द आहे. म्हणजे तीनही जे काही पर्याय आहे ते समानार्थी शब्द आहेत. आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लक्षात घ्या. प्रश्न काय विचारला? कोणता खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. पुढे पहा. डबी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? डबी. पर्याय पहा, विचार करा. डबी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर तेलुगू भाषेतील आहे. डबी हा शब्द तेलुगू भाषेतील आहे. विद्यार्थी मित्रांनो, वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. लक्षात घ्या. डबी हा शब्द तेलुगू भाषेतील आहे. आता तेलुगू भाषेतील काही शब्द आहे ते लिहून ठेवा. पहा. ताळा हा शब्द तेलुगू भाषेतील आहे. अनरसा, किडूक मिडूक, शिकेकाई, बंडी हे जे काही शब्द आहे हे वहीमध्ये लिहून ठेवा. वारंवार यावर प्रश्न विचारला गेला आहे. ताळा शब्द, अनरसा, किडूक मिडूक, शिकेकाई आणि बंडी हे शब्द तेलुगू भाषेतील आहे. पुढे पहा. भारताचं आर्थिक वर्ष कधीपासून कधीपर्यंत असतं? प्रश्न पहा काय आहे. भारताचं जे काही आर्थिक वर्ष आहे ते कधीपासून कधीपर्यंत असतं? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च. पुढे पहा. कोबी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कोबी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. कोबी हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. पुढे पहा. राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? कोणता आहे? राष्ट्रीय जलचर प्राणी. योग्य उत्तर आहे डॉल्फिन. राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन. पुढील प्रश्न पहा. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? 100 वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. उत्तर यायलाच पाहिजे. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे व्योमेशचंद्र बॅनर्जी. पुढे पहा. लोहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? लोहगड किल्ला. योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा. लक्षात घ्या. लोहगड किल्ला किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जवळजवळ 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.